हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स डाळीच्या सांडग्याची सरबरीत अशी भाजी कशी बनवायची ते। तर ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती बघा मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही बघितला नसेल तर तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा। तर बघू शकताय तुम्ही इथे मी अंदाजे 1 वाटी इतके मिक्स डाळीचे सांडगे घेतलेले आहेत। इथे मी सांडग्याची बघा सरबरीत अशी भाजी करून घेणार आहे। तर भाजी बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा वाटण करायचे। तर वाटण्यासाठी इथे मी थोडंसं सुक्क खोबरं, त्यासोबत थोडासा आल्याचा तुकडा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं मी मिक्सरला छान असं याचं अगदी ओबडधोबड असं वाटण करून घेणार आहे। जास्त बारीक वगैरे पेस्ट करून घेणार नाही बघा। आणि हे वाटण करताना मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं याचं मी वाटण करून घेतले। आता आपल्याला भाजी बनवायची आहे बघा। तर भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी पहिल्यांदा बघा मी जो आपला हा मिक्स डाळीचे सांडगे आहेत तो सांडगा मी या कढईमध्ये छान असा भाजून घेणार आहे। मीडियम गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा। हे जे सांडगे आहेत ते आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेत, म्हणजे वर्षभरासाठी साठवण्यासाठी बघा। त्यामुळे हे कडक झालेले आहेत। त्यामुळे काय करायचं अगदी थोडासा भाजून घ्यायचा। त्यामुळे काय होतं आपण याची भाजी करताना बघा सांडगा लवकर शिजतो। त्यामुळे मी अगदी याचा थोडासा कलर बदलेपर्यंत बघा अगदी थोडासा भाजून घेतलेला आहे। आता हा सांडगा मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा। याला मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे। तोपर्यंत बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक कट करून घेतलाय आणि त्यासोबत एक टोमॅटो तो सुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे। आता इथं बघा आपला सांडगा छान असा थंड झालेला आहे। आता यातले मी अगदी थोडासा सांडगा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं त्याच पद्धतीने बघा या सांडग्याची अगदी हलकीशी भरड करून घ्यायची, म्हणजे जास्त बारीक करून घ्यायचा नाही बघा। इथे मी मिक्सरला याची भरड करून घेतली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका खलबत्त्यामध्ये बघा अगदी थोडंसं याला वाटून घेऊ शकता। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की यामध्ये मी 2 ते 3 पळी इतकं तेल गरम केलंय बघा। तेल छान गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेतली आहे। मोहरी छान तडतडू दिली। त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकलाय। कढीपत्ता सुद्धा छान तडतडला की यामध्ये मी कट केलेला कांदा घालून घेणार आहे बघा। कांदा मी तेलामध्ये छान असा हलकासा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेतीये। इथं माझ्याकडे जिरे नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा घाला। कांदा छान फ्राय झाला की यामध्ये मी टोमॅटो घालून घेतलाय। आता कांदा टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी अगदी मी चिमूटभर मीठ टाकून घेतलंय। मीठ टाकून घेतल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होतं। तुम्ही बघू शकताय मस्त आपला कांदा टोमॅटो छान असा फ्राय होत आलाय। आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेते। आता आपल्याला हे वाटण सुद्धा तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकताय मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं वाटण सुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये मी आपण जो सांडगा भाजून घेतलेला होता तो सांडगा मी यामध्ये घालून घेते बघा। आणि त्याच सोबत आपण सांडग्याची जी भरड केली होती ती सुद्धा मी यामध्ये घालते। सांडग्याची भरड टोटली ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीची भरड घातल्यामुळे काय होतं आपली भाजी छान अशी मिळून येते। त्यामुळे इथं मी सांडग्याची भरड सुद्धा घातली आहे। आता याला परत एकदा अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी बघा मी छान असं याला मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय मस्त असा सांडगा आपला यामध्ये छान मिक्स झालाय। आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे। त्यासाठी इथं मी आपलं जे घरगुती साठवणीचं काळं तिखट असतं ते 1 चमचा मी काळं तिखट घातलंय। त्यासोबत अर्धा चमचा हळद, त्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला, त्याचसोबत अगदी 1 चमचा मी घरगुती लाल तिखट आणि त्यासोबत अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर अंदाजे 1 चमचा इतका मी गरम मसाला सुद्धा घातलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की एवढे जास्त मसाले कशाला वापरलेस किंवा एवढं जास्त तिखट, तर माझ्याकडे जे चमचे आहेत ते अगदी छोटे आहेत त्यामुळे इतका मी तिखट घातलेला आहे। आता मी याला छान असं मिक्स करून घेते बघा। इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये बघा मी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालतीये। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी खायला सुंदर लागते।
त्यासोबतच छान अशी मिळून सुद्धा येते बघा। तुम्ही बघू शकताय मी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलंय, त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकून घेते। इथं मिठाचं प्रमाण अगदी कमी घाला, कारण ऑलरेडी आपण सांडगे बनवताना त्यामध्ये मीठ घातलं होतं। त्यानंतर कांदा टोमॅटो फ्राय करण्यासाठी सुद्धा इथं मिठाचा वापर केलाय, त्या अंदाजाने इथं तुम्ही मीठ घाला। आता याला छान असं मिक्स करून घेतलंय मी। त्यानंतर बघा मी 1 ग्लास इतकं पाणी घातलंय। त्यानंतर आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्या भांड्याला बघा मसाला भरपूर असा शिल्लक राहिलेला होता। त्यानंतर यामध्ये बघा त्या मिक्सरच्या भांड्याने मी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलंय। पाणी घालून याला बघा छान अशी एक उकळी येऊ द्यायची या भाजीला। इथं तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला आणि सांडगे शिजण्यासाठी बघा थोडंसं पाणी जरा जास्त घालायचं। छान एक उकळी आली की यानंतर मी याला झाकण ठेवलंय। झाकण ठेवून ही भाजी मी अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी छान अशी शिजवून घेणार आहे, कारण सांडगे शिजायला थोडा वेळ लागतो। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला, त्यामुळे भाजी लवकर शिजते। तुम्ही बघू शकताय 10 ते 12 मिनिटांमध्ये बघा मी यावरचं झाकण काढलंय आणि आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली आहे। आता यावरती मी भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालून घेतेय। तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुद्धा सुटायला लागलंय। आता मी ही भाजी परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती छान शिजवून घेणार आहे, त्यामुळं काय होतं भाजीला छान अशी तरी येते। तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली सांडग्याची सरबरीत भाजी तयार आहे। इथं मी अगदी थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अगदी सुकी करू शकता किंवा थोडीशी ग्रेव्ही सुद्धा करू शकता। बघा ही सांडग्याची भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते किंवा भातासोबत सुद्धा खाताना खरंच खूप सुंदर लागते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सांडग्याची सरबरीत भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला मिक्स डाळीच्या सांडग्याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।